सुजा, हे तुझ्यासाठी आणलं होतं. बघतो नंतर उघडून बघतो. मोनान लई काही केले राव, थांबले असते की नाही. थांबण्यासाठी झाली होती ती. असो, मी निघते, मला उशीर होतोय. हे आले असतील ना घरी, जरा पोचायला पाहिजे मी लवकर. आणि मला मोनीला फोन पण करायचा आहे. ती पोचली नाही पोचली विचारायला पाहिजे ना. येते. हा, तुला हॅपी बर्थडे वन्स अगेन. ए काय तुला सांगितलं ना काही इम्पॉर्टंट व्यक्तीची भेट घालून द्यायची तुझी, सांगितलं ना. माझा बर्थडे, कुठं जायचं नाही तू. तिला भेटून कुठं जायचं असेल तिथं जा. बस इकडं. अरे सुजा, बस इकडं. अगं बाई, तुझा आवाज नाही ऐकायचा मला, अप्पूचा आवाज ऐकायचा. नेटवर्क मध्ये नाही म्हणती. अरे सुजा, पळून जाणार आहे का ती? हा, मी येईन नंतर, नंतर भेटता येईल की तिला. थांब गे संजय, केवढी घाई आहे? हा, येईल किती आता. एरवी आमचे टीचर मॅडम लई पंक्च्युअल असतात, यांना मी आज उशीर करायचं होतं. सुजा, ऐक माझं, ती कामात अडकली असेल कुठल्या तरी, येईल अरे ती. आहेत का बर्थडे बॉय? इथं भट्टीकडे या. तू एक काम कर, तू तिकडे बघ. अरे सांगतो तुला, तिकडे बघ. या या या. जावा जावा, समोर यावा, वळा माग. गरिबांचं कैवार घेणारी. एक नंबरचे अनाडी लोक तुम्ही. मोठ्या लोकांसोबत कसं वागता त्याची अक्कल आहे का तुम्हाला? किती हजाराची साडी माहिती? 4000ची. पाहिली का कधी आयुष्यात? माझ्यावर प्रेम करणारे माझ्या ढाले पाटील आडनावावर नाही. माहिती का मी कोण येते? ही शेताची होणारी मालकीण आहे मी. नाही 2 दिवसात तुला हक्काला ना तर बघत. मी तुला सांगणार नाही कोण आहे त्या, ओळखायचंस तू. मी बोलत असतो ना याच्याबद्दल, ह्याच त्या वहिनी द लिटिल. हा, ह्या आमच्या होणाऱ्या फियॉन्से, आत्ताच्या अपर्णा मोरे, उद्याच्या अपर्णा सुजित. नाही, नाही, उद्याच्या अपर्णा सुजित नाही, उद्याच्या होणाऱ्या अपर्णा सुजितराव ढाले पाटील. म्हणजे मी काय फक्त तुमच्याशी लग्न नाही करणार आहे ना, तुमच्या पूर्ण कुटुंबाशी नातं जोडणार आहे. हे पकडा तुमचं गिफ्ट. तुला आपण भेटलोय का आधी? तुला काय वाटतं? हो, भेटलोय ना. म्हणजे राम लक्ष्मणच, सॉरी, सीता आणि उर्मिलेची जशी भेट झाली असेल ना, तशी आपली भेट झाली. म्हणजे तुमचं तर माहित नाही, पण मी तर नक्कीच भेटलीये तुम्हाला. हा का? असं सीता आणि उर्मिलेसारखी भेट का? मग सुजित भाऊजींना पण कळू दे की आपली भेट कशी झाली ते. हो, अगदीच आनंदाने. आता कसं आहे, आमचं ऑफिशियल नाही झालंय अजून, पण मनातून कधीच वरले आम्ही एकमेकांना.
आणि आमच्या ह्यांच्या तोंडात तर तीळ भिजत नाही तुमच्याबद्दल बोलताना. त्यामुळे ह्यांच्या बोलण्यातून तर नक्कीच भेटले मी तुम्हाला. आणि मला माहितीये की तुम्ही माझ्याहून वयानं लहान आहात, पण मानानं तुम्ही मोठे आहात, म्हणून तुमच्या पाया पडले. जो बोलते ना तो मोगरा फुलतोय, गुलाब गुलाब फुलतोय, अख्खा परिसर असा गार्डन गार्डन होतोय. कसा वाटला आमचा चॉईस? हे उगाच तोंड देखलं विचारतात तर वहिनी तुम्हाला. अहो आता तुमचा चॉईस झालाच आहे, त्यात काय बदल थोडी होणार आहे. उगाच का त्यांना विचारताय? समजू नका, यांना मी नेक्स्ट टू गॉड मानतोय, गॉडच मानतोय. तेव्हा तुमचं फिक्स धरू नका. मी कुठं नाही म्हणले. मला असं म्हणायचं होतं का तुमच्या खुशीतच त्यांची खुशी असेल, हो की नाही वहिनी साहेब? आणि तसंही मी तर आता जगूच शकत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जगू शकाल माझ्याशिवाय? ते आता तुम्हीच बघा इंटेन्सिटी काय आहे ती. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा आहे की नाही? रणजित संजीवनी लाईट. अहो ते त्यांच्या मौनातूनच किती बोलतायत बघा. अगदी त्यांच्यासारखाच जोडा आहे आपला, असंच म्हणणं आहे त्यांचे. हो ना वहिनी? बरं मी तुम्हाला वहिनी म्हणू की जाऊ बाई? अगं वहिनी ती लिटिल म्हण की किंवा संजू म्हण. अहो मी कसं म्हणणार, तुम्ही म्हणता ते वेगळं. त्याला काय होते म्हणायचं. अहो मानानं मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा. मी सांगतोय ना म्हण. तुम्ही म्हणता म्हणून काय पण करन का मी? अच्छा, मी सांगतोय म्हणून काय बी करणार नाही का तू? अहो त्यासमोर सॉरी, जरा प्रायव्हसी पाहिजे होती. आता चालू आहे मी खऱ्या अर्थाने बर्थडे सेलिब्रेट करायला. 3 ते 6 कॉर्नर शीट बुक केलेली आहे. वहिनी येते. ह्या आमच्या होणाऱ्या फियॉन्से, आत्ताच्या अपर्णा मोरे, उद्याच्या अपर्णा सुजित. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा. रणजित संजीवनी लाईट. संजू, आज सुजितचा फोन आला होता. कुठे हरवलीस? झोपायचं नाही का तुला? हा, ते झोपतच होते. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. तेव्हा मला सुजितचा फोन आला होता. तू गेली होतीस ना डाब्यावर आज? हा. तो मलाही म्हणत होता, भैया साहेब तुम्ही या डाब्यावर, मला तुमची एका मुलीशी भेट करून द्यायची.